अयोध्या येथील राम मंदिरात भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी दरोडा टाकला असून प्रभू रामाला लुटणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील यांचे सूचनेनुसार माजी आमदार राजेश एकड़े यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13 जुलै रोज सोमवारला रघुपती राघव राजाराम सत्याग्रह करण्यात आला असून 105 फूट श्री हनुमान मंदिर नांदुरा येथे रघुपती राघव राजाराम हे भजनाचे गायन करण्यात आले आहे। तसेच प्रभू रामाच्या नावावर पैसे खाणाऱ्या लबाड लोकांना सद्बुद्धी दे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली। यावेळी नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान धांडे, गौरव पाटील, आकाश वत्पाळ, पुरुषोत्तम झालटे, निलेश पाऊल झगडे, धम्मपाल गायकवाड, संदीप देशमुख, विनल मिरगे, जयप्रसाद राजपूत, जयसेन सरदार, दीपक गायकवाड यांच्यासह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती यावेळी होती। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे महासचिव चंपतराय, ट्रस्टी अनिल मिश्रा आणि कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांच्या विरोधात पोलीस स्टेशन नांदुरा येथे निवेदन देण्यात आले। यावेळी सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यासह आयोजक, श्रीराम भक्त परिवार व नांदुरा शहर व तालुका काँग्रेस कमिटी यावेळी उपस्थित होते। प्राइम मीडिया 24, गोपाल ढगे, नांदुरा, बुलढाणा। जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास तिथे असलेली ट्रस्टी, त्या ट्रस्टींनी एक वेळा चोरी नाही केली तर अनेक वेळा तिथे भक्तांनी दान केलेला पैसा यांनी चोरी करून यांनी यांचं स्वतःचं जे आहे ते भविष्य यांनी या जनतेचा विश्वासघात केलेला आहे। खरोखर जनतेने श्रद्धेपोटी तिथे पैसा दिला। अनेक लोकांनी सर्वांनी तिथे मंदिरासाठी असेल अशी देणगी दिलेली आहे आणि ते देणगी दिलेली असताना या लोकांनी चोरी करणे आणि त्या पैशाचा उपयोग ते कुठे करता याची आम्हाला आता शंका येत आहे। कारण की हे सरकार तर जनतेचे पैसे तर लुटतच आहे। अनेक माध्यमातून यांनी जनतेची लूट केलेली आहे। यांनी काळाधन आणण्यास सांगितलं, काळाधन आतापर्यंत आलं नाही। यांनी नोटाबंदी केली, यांनी जनतेला असंच प्रत्येक संस्था हे विकत आहे, अदानीच्या घशात सर्व घालत आहे आणि ज्या भक्तांच्या जो क्षेत्राला जो पैसा श्रद्धेपोटी दिलेला आहे तो पैसा सुद्धा यांनी स्वतः घेतलेला आहे आणि तो निवडणुकीसाठी की कशासाठी वापरता हा मोठा प्रश्न इथे उत्पन्न झालेला आहे। तरी या सरकारने या जे ट्रस्टी आहे यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून जितके पैसे भक्तांनी दान केले त्यांची सर्व पावत्याचा हिशोब लावून आणि ते सर्व पैसे त्यांच्याकडून वसूल करून घेण्यात यावं, जेणेकरून त्या भक्ताला न्याय मिळेल, राम भक्तांना न्याय मिळेल। नाही तर मुंह में राम बगल में सुरी हे लोक बोलताना रामाचं नाव घेता आणि रामाच्या नावावर राजकारण करता सत्ता भोगली यांनी आणि आज रामाच्या मंदिरातलीच पैसे चोरून हे स्वतःच्या निवडणुका लढत आहेत काय आणि या पैशाचा हे उपयोग कुठे करतायत हे त्यामुळे या भक्ताच्या श्रद्धेचा फार मोठा घोर अपमान आणि झालेला आहे। त्यामुळे आम्ही खूप तीव्र संताप व्यक्त होत आहे जनतेमध्ये आणि हे जर सरकार असं करत राहील तर भक्त आणि राम भक्त आणि जनता याला कोट्यावधी हिंदुजांनी अपमान केलेला आहे। कारण की या मंदिरात लोकांची इतकी श्रद्धा आहे तीर्थक्षेत्रावर आणि लोक श्रद्धेपोटी पैसे देतात, गरीबाचे त्याचे कष्टातून पैसे देतात आणि या शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा, हिंदूचा कष्टाचा पैसा यांनी लुटलाय। हे लुटेरेखोर सरकार आहे, दरोडेखोर सरकार आहे। या सरकारला जनता भविष्यात माफ करणार नाही।